नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तुषार पाटील. आपण आलो आहोत आता चोपड्या तालुक्यातील कुसुंबा गावातील एक प्रगतिशील शेतकरी भगीरथ पाटील यांच्या शेतात. तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण जाणून घेऊया आज सोलर ट्रॅप विषयी काही माहिती. तर सरांनी त्यांच्या जाचक पॅटर्न केळीमध्ये इंटरक्रॉपिंग पद्धतीने जी त्यांनी केळी लागवड केलेली आहे, या प्लॉटमध्ये त्यांनी सोलर ट्रॅप बसवला आहे. तर या सोलर ट्रॅप विषयी तुम्ही माहिती जाणून घेता असं तुम्हाला इथं पाहण्यात येईल की इथं तुम्हाला 2 लूर बसवलेले दिसतील. एक लूर आहे हेलिकोवर्पा आर्मिजेरा आणि एक लूर आहे स्पोडोप्टेरा फ्रुजिपेरडाचा. या दोन्ही लूर चा उपयोग त्यांनी त्यांच्या शेतात येणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी बसवलेला आहे. तर या लूरच्या साहाय्याने जे त्यांच्या शेतात येणाऱ्या जो अळींचा अटॅक आहे तो त्यांना इथं पाहण्यात मिळतो. तर हा आहे सोलर ट्रॅप. यावरती ही आहे सोलर प्लेट. या सोलर प्लेटने तो ऑटोमॅटिक चार्ज होऊन रात्रीच्या वेळीस अंधारे पडण्याच्या 10 ते 15 मिनिटं अगोदर इथं 3 लाईट ऑन होतात. हे 3 लाईट त्यांच्या 3 साईडला अवेलेबल आहेत. असे टोटल 9 लाईट इथं ऑन होतात. या लाईटच्या साहाय्याने इथं जे रोज शोषक किडी आहेत ते कव्हर होऊन या प्लेटमध्ये त्यांनी 5 लिटर पाणी टाकलेलं आहे. त्याच्यात त्यांनी निंबोडी ऑइल वापरलेलं आहे. तुम्ही त्याच्याऐवजी तुम्ही केमिकलही यूज करू शकता. या ट्रॅपच्या साहाय्याने जे रस शोषक किडीचे पतिंग आहेत किंवा तुमचे अदर रस शोषक किडी आहेत ते इथं अट्रॅक्ट होऊन या पाण्यात मरण पावतात. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाहू शकता इथं हा ट्रॅप बसवला आहे काल रात्री. तर फक्त एका दिवसात त्यांच्या इथं जवळपास 400 ते 500 नर पतंग व अदर रस शोषक किडी येऊन मेलेले दिसतील तुम्हाला इथं. जर एक पतंगापासून जवळपास 1000 ते 1500 अंडी येतात. 1000 ते 1500 अंड्यांपासून ते 1500 अळ्या येतात. अशा प्रकारे तुमच्या शेतात प्रादुर्भाव वाढत जातो. तर शेतकरी बंधूंनो, हा ट्रॅप तुम्हाला वावर ॲपवरती अवेलेबल आहे. तुम्ही याची ऑर्डर ऑनलाईन पद्धतीने वावर ॲपवरून मागवू शकता किंवा तुम्हाला जिथं अवेलेबल असेल सोलर ट्रॅप तुम्ही नवीन विविध तुम्हाला उपकरण शेतात आणावे लागतील. त्यांच्या शेतात सोलर ट्रॅप, त्याच्यानंतर वेदर फॉरकास्ट मशीन, केळीची एकदम युनिक पद्धतीने लागवड जशी की जाचक पॅटर्न, एक ट्रॅप क्रॉपिंग तुम्हाला इथं बघायला मिळत असेल. या ट्रॅप क्रॉपिंगमध्ये त्यांनी मका पिकाचा, हरभऱ्या पिकाचा तसेच केळी पिकाचा लागवड केलेली आहे. हे दोन्ही पिकं गेल्यानंतर त्यांना अतिशय उत्तम अशी केळी इथं बघायला मिळेल. तर दादा, तुम्ही आपल्या शेतीविषयी किंवा सोलर ट्रॅप विषयी तुम्हाला काही माहिती द्यायची असेल तर आपल्या शेतकरी बंधूंना देऊ शकता. नमस्कार बंधूंनो, मी भगीरथ पाटील कुसुंबा तालुका चोपडाहून बोलतोय. तर मला सोलर ट्रॅप लावायचं मला थोडंसं विचारात आलं की जे नर पतंग असतात ते आपल्या प्रत्येक पिकावर जवळपास नुकसान करत असतात कुठल्या प्रकारे. मग त्यांना आकर्षित करण्यासाठी मी हा सोलर ट्रॅप घेतला. मला वावर ॲपवर तो पुरवडला की 3 यांच्यावर एक फ्री मिळत होतं ते. तर त्या हिशोबाने मी घेतला. आपल्याला जिथं सोयीस्कर वाटलं तिथं आपण घेऊ शकता, तसं काही नाही. पण याच्यावर चांगली सध्या स्कीम चालू होती तर आम्ही तिथून घेतला. तर त्याचा रिझल्ट एवढा मला बेस्ट वाटला की पहिल्याच दिवशी मला एवढा रिझल्ट मिळाला की माझा जे विचार होता की मला महाग पडेल किंवा सक्सेसफुल होईल नाही होईल, या गोष्टी मला आता क्लिअर कट समजल्या. तर मला अजून पुढे वापर करायचा विचार होतो. त्याच पद्धतीने पुढे मागे काही घाबरायचं नाही की याच्याने होईल की नाही होईल. तर बेस्ट रिझल्ट आहे, कोणीही वापरू शकतं. तर आपल्या पद्धतीने आपण म्हणजे तुम्ही एकंदरीतपणे केळीवरील CMV, मक्यावरील अळी, तसेच हरभऱ्यावरील घाटे अळी या विविध प्रकारच्या अळ्यांचा तुम्ही त्यांचे नरपतिंग इथं गोळा करून त्यांना मरण पाहून तुम्ही त्यांचा कंट्रोल करू शकता. तर हे तुम्हाला निश्चितच शेतात फायदेशीर ठरले. हो, धन्यवाद.